नमस्कार, मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करते आणि आज देखील आपण खूप सुंदर डिझाईन तयार करणार आहोत। तर त्याकरिता इथे मी बॅक पार्ट कट केलेला आहे, ज्याची पूर्ण उंची आहे 13.5 इंच, शोल्डर आलेले आहेत 5 इंच, आर्म होल आलेला आहे 5.5 इंच, छाती आलेली आहे 8 इंच आणि कंबर बॅकडाट मिळून ती आलेली आहे 7.5 इंच। आता इथे वरच्या बाजूला आपण आपल्या गळ्याची मार्किंग करूयात। तर इथे मला माझे रेडी शोल्डर 1.5 इंच हवेत, म्हणून मी अर्धा इंच मार्जिनचा घेऊन 2 इंचावरती एक मार्क केलं। त्यानंतर टेपला इथे त्याच पॉईंटवरती ठेवून घेऊन खालच्या बाजूला जी माझी गळ्याची उंची आहे ती इथे मी 10 इंच घेतीये आणि त्यानंतर मी इथे 10.5 इंच घेतलेली आहे आणि जी खालची गळ्याची रुंदी आहे ती मी इथे 3 इंच घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे इथे तुम्हाला एक बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे। आता याच बॉक्समध्ये इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे गळ्याचा आकार देखील तुम्हाला इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थितरित्या। त्यानंतर आता या बॅक पार्टला ओपन करून पुन्हा त्याला अगदी मधोमध फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे हाताने असं थोडंसं टॅप करून घ्या, म्हणजेच थापून घ्या, जेणेकरून आपली या साईडची डिझाईन त्याच्या समोरच्या बाजूवरती देखील उमटून येईल। त्यानंतर इथे मी अस्तर आणि मेन फॅब्रिक घेऊन दोघांनाही अशा पद्धतीने राईट साईड म्हणजेच बरोबरीच्या बाजूवरती बरोबरीची बाजू ठेवून घेतलेली आहे। त्यानंतर आता इथे जसा आपल्या गळ्याचा आकार दिसतोय त्याच आकारात अगदी व्यवस्थितरित्या या गळ्याला स्टिच करून घ्यायचा आहे। फक्त गळ्याचा आकार स्टिच करत असताना एका गोष्टीकडे लक्ष द्या की गळ्याच्या आकारावरती जेथे कुठे आपले कॉर्नर म्हणजेच टोक आलं असेल तेव्हा नीडल म्हणजेच सुईला आतील बाजूस तशीच ठेवून घेऊन फक्त बॅक पार्टला फिरवत मग पुन्हा जसा गळ्याचा आकार वळतोय त्याच आकारात संपूर्ण गळ्याला अगदी व्यवस्थितरित्या इथे तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे खालच्या बाजूला अर्धा इंच मार्जिन घेऊन तुम्हाला सरळ अगदी शेवटपर्यंत स्टिच करून घ्यायचं आहे। इथे आपण अशा पद्धतीने स्टिच केल्यानंतर कमरपट्टीची स्टिच करण्याची गरज लागणार नाही। त्यानंतर इथे खालच्या बाजूला हे जे जास्तीचं कापड दिसतंय ना त्याला देखील तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्याच्या आतील बाजूस थोडंसं जास्तीचं कापड ठेवून त्याची कटिंग अगदी व्यवस्थितरित्या इथे तुम्हाला कंप्लीट करून घ्यायची आहे। त्यानंतर आपण हे जे जास्तीचं कापड ठेवलं होतं ना त्याच कापडावरती व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे इथे तुम्हाला छोटे छोटे कट्स देखील देऊन घ्यायचे आहेत। त्यानंतर इथे हा जो आपला गॅप तयार झाला आहे ना त्याच गॅपमध्ये हाताला पास करून या बॅक पार्टला राईट साईड म्हणजेच बरोबरीच्या बाजूवरती पलटी करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्याभोवती टॉप स्टिच देऊन घ्यायचे आहे। आता टॉप स्टिच म्हणजे काय तर दाबटीप म्हणजे काय तर इथे जसा आपल्या गळ्याचा आकार दिसतोय त्याच आकारात तुम्हाला इथे त्याला स्टिच करून घ्यायचं आहे। आणि आपल्यापैकी खूप जण व्हिडिओज पाहतात परंतु चॅनेलला सबस्क्राईब करत नाहीत, तर प्लीज असं नका करत जाऊ, चॅनेलला देखील सबस्क्राईब करत जावा। का होतं ना मला देखील समजत जाईल की हां मी जे व्हिडिओज बनवते ते तुम्हा सर्वांना आवडत आहेत आणि तुमच्या उपयोगात देखील येत आहेत आणि जर अशीच सबस्क्रायबरची संख्या वाढत राहिली तर मला देखील एक नवीन उमेद मिळते आणि त्याच नव्या उमेदीत मला तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओज बनवण्याची प्रेरणा देखील मिळत राहते। तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा। त्यानंतर इथे खालच्या बाजूवरती देखील तुम्हाला टॉप स्टिच देऊन घ्यायचे आहे। इथे देखील तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाही आहे, सरळ व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी शेवटपर्यंत त्याला तुम्हाला इथे स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता इथे तुम्हाला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना चारही बाजूने व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता इथे हे जे जास्तीचं कापड दिसतंय ना त्याला देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी व्यवस्थितरित्या कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर हे जे आपले दोन्ही बॅकडाट आहेत त्याला तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे। इथे तुम्हाला एकच मी बॅकडाट स्टिच करून दाखवतीये, सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा बॅकडाट देखील स्टिच करून रेडी करून घ्यायचा आहे। त्यानंतर आता इथे मी कॉन्ट्रास्ट कलर म्हणजेच विरुद्ध कलरची लेस घेतलेली आहे, जो माझ्या साडीमध्ये होता पिंक कलर।
त्या कलरची आणि ही जी लेस आहे ती थोडीशी ब्रॉड म्हणजेच मोठी आहे। तर या लेसवरती तुम्हाला डिझाईन दिसत असेल अर्धगोलाकार, तर हे जे अर्धगोलाकार आहेत ते मी आतल्या बाजूला ठेवलेले आहेत, जेणेकरून आपल्या गळ्याचा आकार खूप सुंदर असा दिसून यावा। आणि या लेसला स्टिच करत असताना या गळ्याच्या कडावरती ठेवून घेऊन जसा आपल्या गळ्याचा आकार वळतोय त्याच आकारात या लेसला स्टिच करून घ्यायचं आहे। स्टिच करत असताना एका गोष्टीची काळजी घ्या, जेथे कुठे आपल्या गळ्याच्या आकारावरती कॉर्नर म्हणजेच टोक आलं असेल तेव्हा या लेसला अगदी व्यवस्थितरित्या त्याच टोकावरती फोल्ड करून मग पुन्हा जसा आपल्या गळ्याचा आकार वळतोय त्याच आकारात त्याला इथे स्टिच करून घ्यायचं आहे, अगदी व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे। त्यानंतर आता याच लेसच्या थोडंसं साईडला म्हणजेच थोडासा गॅप ठेवून इथे मी जसा आकार ड्रॉ करते तसाच आकार तुम्हाला देखील ड्रॉ करून घ्यायचा आहे। वरच्या बाजूला साधारण खालपर्यंत म्हणजे मध्यभागापर्यंत सरळ यायचे आणि मग खालच्या बाजूला थोडासा कर्व आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे। त्यानंतर या बॅक पार्टला मधोमध फोल्ड करून असं मध्यभागी फोल्ड करून घ्या आणि नंतर असं हाताने थोडंसं टॅप करून घ्या, म्हणजे या बाजूची डिझाईन त्याच्या समोरच्या बाजूवरती देखील ट्रेस होऊन येईल। त्यानंतर त्याच आकाराला फॉलो करत येथे मी गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे आणि याच लेसला हा जो आपण आकार ड्रॉ केला होता ना त्याच आकारावरती अगदी व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचं आहे। आणि तुम्हाला सेम अशाच पद्धतीने त्याच्या समोरच्या बाजूवरती देखील या लेसला स्टिच करून ही डिझाईन कंप्लीट करून घ्यायची आहे। आणि येथे बघा, शेवटी आपण नॉर्मली जसे लटकन तयार करतो सेम त्याच पद्धतीने येथे देखील मी लटकन तयार करून ही डिझाईन कंप्लीट केलेली आहे। आणि बघा त्याचा फायनल लुक किती सुंदर असा दिसून येतोय। आणि आपण आणखीन चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद।